अचूक पद्धतीने पाक तयार करून मस्त तिळगुळाचे लाडू बनवूया। नमस्कार, कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर सर्वात आधी मी इथे एक वाटी तीळ भाजून घेते आहे। तर 2 ते 3 मिनिटं तीळ भाजून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। तर हे तीळ थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। खूप जास्त फाईन पावडर करून घेणार नाही, जाडसरच मी इथे बारीक करून घेते। शेंगदाणे पण भाजून घेतले आहेत, शेंगदाणे पण यामध्ये मी थोडे घालणार आहे। तर मी अर्धे तीळ यामध्ये घातले आहे आणि थोडे नंतर पाकामध्ये घालायला मी बाजूला ठेवले आहेत। तर शेंगदाणे पण थोडे घालूयात आणि थोडं बाजूला ठेवूयात। तर मी इथे थोडा जाडसरच तीळ बारीक करून घेतला आहे, बघू शकता तुम्ही। तर मी इथे वेलची पण भाजून घेतली आहे आणि बारीक करून घेऊयात। तर लाडूमध्ये वेलची असली तर खूप छान आणखी चव येते। तर मी बारीक करून घेतलेले आहे। 1 चमचा आपण तूप घालूयात पॅनमध्ये आणि जेवढे तीळ घेतले आहे तेवढा मी गूळ पण इथे वापरलेला आहे। तर 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ। एकदम कमी गॅसवर आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे। तर असे बुडबुडे आले की समजायचं आपला पाक तयार आहे। तर मी इथे पाण्यामध्ये घातल्यानंतर एक छोटीशी मऊ गोळी तयार होईल, समजायचं आपला पाक रेडी आहे। तर मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे। यामध्ये आपण जाडसर तीळ बारीक करून घेतले ते यामध्ये घालूयात। तर ही प्रोसेस लवकरच करायची आहे। पाक थंड होईल तर मग आपले लाडू पण वळणार नाही व्यवस्थित। तर मी इथे अख्खे तीळ पण घातले आहे, शेंगदाण्याचे तुकडे आणि वेलची घालूयात, मिक्स करून घेऊयात आणि गरम गरम असताना लाडू वळून घेऊयात। तर मी इथे छोटे छोटे लाडू वळून घेतलेले आहेत, तुम्ही मोठे पण तयार करून घेऊ शकता। तर आपला सारण एकदम रेडी आहे। तर गरम गरम असताना सारण मी इथे पटकन लाडू वळून घेते। तर मी इथे छोटे छोटेच लाडू वळून घेते, तुम्ही मोठे पण बनवू शकता। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि याच पद्धतीने पाकाचे लाडू तुम्ही बनवून बघा, नक्की आवडतील तुम्हाला। पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात।